कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा कॉलेजला उद्या सुट्टी। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। मुंबईसह उपनगर, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगडला पुढील काही तास रेड अलर्ट। अतिमुसळधार पावसाचा इशारा। पुण्यामध्ये दिवसभर मुसळधार पावसामुळे हाहाकार। पाऊस ओसरल्यानं पूरस्थिती नियंत्रणात। पुणेकरांचे अतोनात हाल। पुण्यातील एकता नगरमधील पाणी ओसरायला सुरुवात। खडकवासला धरणातून विसर्ग थांबवल्यानं पाणी ओसरलं। पुण्यामध्ये पूरग्रस्त भागांची अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पाहणी। नुकसानग्रस्तांना सरकार मदत करणार। उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन। जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर। खेड शहरात नदीचं पाणी। खाडी भागातील 40 गावांवर परिणाम। रस्ते पाण्याखाली। मुंबईला पाणी पुरवठा करणारे 7 पैकी 4 तलाव तुडुंब। मुंबई, ठाणे, भिवंडीतली 10% पाणी कपात मागे। अलमट्टी धरणातनं पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला। कोल्हापूर, सांगलीला दिलासा। तर आज सतेज पाटलांनी घेतलेली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट। कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली। 83 बंधारे पाण्याखाली। कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद। पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा। 250 ते 250 जागा लढवण्याचा निर्धार। काहीही करून मनसैनिकांना सत्तेत बसवण्याचा निश्चय। मुंबईत नोकरी पण मराठी माणसाला नो एंट्री। व्हायरल जॉब पोस्टमुळे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आक्रमक। टीकेनंतर आर्या गोल्ड कंपनीच्या मालकाकडून माफीनामा। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरांचं अपंगत्व प्रमाणपत्र खोटं असण्याची शक्यता। प्रमाणपत्राशी संबंधित एक्सक्लुझिव्ह कागदपत्र एबीपी माझाच्या हाती। जागतिक क्रीडा महाकुंभाची उद्या नांदी। पॅरिस ऑलिम्पिकची उद्या सुरुवात। नीरज चोप्रा, पीव्ही सिंधू, अविनाश साबळेसह भारतीय क्रीडापटूंकडून मोठ्या अपेक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।